वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक आणि आज आपण निघालो आहोत ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी. नाशिकच्या जवळ निफाडजवळ एक कामाख्या मंदिर आहे, आता नवीन सुरू झालेलं आहे. तर ह्याच देवीच्या दर्शनाला आपण निघणार आहोत. रस्ता सुंदर आहे, रस्ता एन्जॉय करू. व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, कामाख्या देवी म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं ते आसाममधलं गुवाहाटीतलं कामाख्या मंदिर. राजकीय दृष्टीने सुद्धा आजकाल कामाख्या मंदिर हे खूप फेमस झालेलं आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये. पण आपण जे जातो आहे ते कामाख्या मंदिर आहे ते नाशिक जिल्ह्यातलं आहे, निफाड तालुक्यामध्ये आहे. निफाडपासून जवळच नैताळ म्हणून एक गाव आहे, नैताळ्याच्या जवळच हे कामाख्या मंदिर आहे. तर आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत. जवळच एक खेडले झुंगे म्हणून गाव आहे, जिथे 111 फूट उंच अशी मारुतीची मूर्ती आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळ्यात उंच मारुतीची मूर्ती ही खेडले झुंगे या गावात आहे. तर चला थोडा रस्ता एन्जॉय करू आणि कामाख्या देवीचं आणि श्री बजरंगबलींचं दर्शन घेऊ. नैताळ्यापाशी आपण पोचलेलो आहोत. इथून आपल्याला आता उजवीकडे वळायचं आहे आणि नैताळ्याचं आपण मतोबा महाराजांचं एक मंदिराचा व्हिडिओ केला होता. जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन जरूर बघा.
मंदिराचं प्रशस्त आवार आहे. हे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातनं आत गेल्या गेल्या आपल्याला कामाख्या मंदिर म्हणजे कामाख्या देवीचं मंदिर आपल्याला आढळून येतं. अतिशय कलरफुल व्हायब्रंट कलर असलेलं आणि अतिशय सुंदर आधुनिक पद्धतीचं हे मंदिर आहे. इथे प्रवेश केल्या केल्या मन अतिशय प्रसन्न होतं. आतला आपण सभामंडप बघू शकतो. अतिशय प्रशस्त असा सभामंडप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अतिशय शांतता आहे. तसं ह्या मंदिरात येताना आज अक्षय तृतीया असल्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती होती माझ्या की इथे गर्दी असेल तर एखाद वेळेस मला चित्रीकरण करता येणं थोडंसं अवघड होईल. पण तुम्ही बघू शकता अतिशय शांतता इथे आपल्याला मंदिरामध्ये दिसते. आणि मंदिरामध्ये खरं तर आपण येतो ते भक्तिभावाने आणि शांतता मिळण्यासाठी. प्रशस्त असं हे सभागृह आहे. याला काच मंदिर असंही म्हणतात कारण मंदिर पूर्णपणे छोट्या छोट्या काचा लावून, कलरफुल काचा लावून, रंगीत काचा लावून सजवण्यात आलेलं आहे. मंदिरात प्रवेश केल्या केल्या आपल्याला नवनाथांचं दर्शन घडतं आणि त्याच्या डाव्या बाजूला आहे ते कामाख्या देवीचं मंदिर, जे आता आपण आतमध्ये जाऊनही बघणार आहोत. आणि इथे बाकी सगळ्या देवींची मंदिरं आहेत, मुखवटे आहेत, ते आतमध्ये जाऊन आपण बघूच. एका साईडला आपल्याला इथे शंकराची मूर्ती पण दिसते आहे. नवनाथांना समर्पित असलेलं मंदिर असल्यामुळे इथे नाथपंथीयांचे मूर्ती आणि सगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला ह्या इथे प्रत्येक खांबावर बनवलेल्या दिसतात. कोरलेल्या म्हणणं चुकीचं आहे कारण आधुनिक पद्धतीचं हे मंदिर असल्यामुळे या मंदिरामध्ये कोरीव काम नाही आहे. सिमेंट कॉन्क्रीटमध्ये हे मंदिर बनवलं आलेलं आहे. आपण इथून सुरुवात करणार आहोत. पूर्णपणे काचेचं छत, आणि सुरुवात आपली होते आहे ती श्री गणेशांपासून. पूर्वाभिमुख गणेशांची मूर्ती आहे. सकाळच्या वेळेचं सूर्याची पहिली किरणं आपल्याला गणेश मूर्तीवर आलेली दिसतात. जणू काही गणपतीचं चरण स्पर्श करून सूर्यसुद्धा दिवसाची सुरुवात करतो आहे. मांगल्याचं प्रतीक असलेले कुर्मावतार कासवाची संगमरवरामधली एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे दिसते. आणि आता आपण कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत. कामाख्या देवी योनी स्वरूपात असते आणि इतरही देवींची रूपं आपल्याला इथे बघायला मिळतात.
इथलं वातावरण खरंच भारून टाकणारं आहे. ओम श्री सिद्धमा कामाख्या माता. अतिशय सुंदर. लिंग स्वरूपात आपल्याला इथे कामाख्या माता विराजमान दिसतात. आता बाकीही देवींचं आपण दर्शन घेऊ शकतो. सरस्वती, लक्ष्मी, कालिका अशी देवीची सगळी विविध रूपं आपल्याला इथे बघायला मिळतात. पूर्ण मंदिरामध्ये आपल्याला आढळून येतं तसंच कामाख्या देवीच्या मंदिरात छत सुद्धा पूर्णपणे काचेचं म्हणजेच आरशांचं बनवण्यात आलेलं आहे. बारीक बारीक आरसा किंवा काच यांची जोडणी करून इथे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि छान असं छत बनवण्यात आलेलं आहे. मुख्य मंदिर नवनाथ. आत गेल्यावर आपल्याला नवनाथांचं दर्शन मिळतं. मंदिर पूर्ण काचेने सजवण्यात आलेलं आहे. अतिशय आधुनिक पद्धतीचं असं हे मंदिर आहे. आपल्याला नवनाथांची मूर्ती दिसते आहे. मच्छिंद्रनाथ सध्या सगळ्यात मध्यभागी आहेत. त्यांच्या मागे आशीर्वाद देताना आपल्याला श्री गुरुदत्त दिसतात. इथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. मढीहून इथे मच्छिंद्रनाथांच्या अस्थी आणून इथे त्यांची समाधी बनवण्यात आलेली आहे. नाथपंथीयांसाठी हे अतिशय पवित्र असं ठिकाण असून प्रसन्नता आहे, स्वच्छता आहे. इथे तिलिस्मी माता मंदिर, देवींची विविध रूपे आपल्याला इथे बघायला मिळतात. सप्तशृंगी, अतिशय सुंदर असे हे मुखोटे इथे
प्रत्येक देवीचं नाव मात्र लिहिलेलं नसल्यामुळे कुठली देवी हे मात्र आपल्याला सांगता येत नाही, समजत नाही. प्रशासनाला म्हणजे या मंदिराच्या ट्रस्टींना माझी विनंती आहे की मंदिर सुंदर आहे, या इथे देवींचे विविध रूप जी आहेत त्यांचा नामनिर्देश व्हावा. मंदिर आतून जितकं सुंदर आहे तितकं सुंदर बाह्य स्वरूप पण आहे. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला 2 दीपस्तंभ दिसतात. अत्याधुनिक पद्धतीने इलेक्ट्रिकचे लाईट लावून किंवा बल्ब लावून हे दीपस्तंभ बनवण्यात आलेले आहेत. रात्रीच्या वेळी निश्चितच हे दीपस्तंभ अतिशय सुंदर प्रकाशित होत असतील यात शंका नाही. ज्यांच्या जमिनीमध्ये हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे ते सुदाम जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी इंदुमती जाधव यांच्या या मूर्ती आहेत. अतिशय जिवंत अशा ह्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांनी केलेलं कार्य खरोखरच अलौकिक आहे. इतकं सुंदर मंदिर, इतकं भव्य मंदिर उभं करणं हे खरंच सोपी गोष्ट नाही. आणि नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये जे वीर संस्कृती आहे असे वेगवेगळे वीर इथे आपल्याला बघायला मिळतात. अतिशय सुंदर असा हा कळस, त्याला दिलेला चटकदार रंग आणि पूर्ण मंदिरच चटकदार रंगांनी एकदम रंगवण्यात आलेलं आहे. अतिशय लक्षवेधक आणि सुंदर अशा पद्धतीने हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. बाह्य स्वरूपही तेवढंच सुंदर आहे. शिखर आणि उपशिखर आणि त्यांच्या संख्येला इथे खूपच चांगली सांगड घातण्यात आलेली आहे. पूर्ण मंदिर अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न असं आहे. छान आहे, खरोखर खूपच सुंदर आहे. पश्चिमेला शंकरांची एक सुंदर अशी पिंडी आहे. त्याच्याबरोबर काळ्या पाषाणातला नंदी आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट जरूर करा. तुमच्या प्रत्येक लाईक आणि कॉमेंटमुळे आम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन मंदिराच्या शोधात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.